रामकृष्ण हरी मित्रांनो, एका नवीन घटनेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची घटना आपण पाहणार आहोत की एका पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील की जिथे एक मोठं हॉस्पिटल होतं आणि तिथे शेजारी एक लग्न झालेली नर्स होती. त्यांचं प्रेम प्रकरण झालं, त्यातून ती गर्भवती राहिली आणि कशा प्रकारे या घटनेचा शेवट झाला. तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुणे जिल्ह्यातील एक श्रद्धा नावाचं एक हॉस्पिटल होतं. आता हॉस्पिटलमध्ये एक 35 वर्षीय नर्स की जिचा नवरा वारलेला होता आणि ती विधवा होती. आता ती त्या हॉस्पिटलमध्ये उदरनिर्वाहासाठी काम करायची, पण ती दिसायला तरुण होती, म्हणजे दिसायला चांगली होती. आणि तिला एक छोटासा मुलगा होता, एक 8 वर्षाचा. तो शाळेत जायचा आणि त्या हॉस्पिटलच्या एक 2 किलोमीटर अंतरावर ती राहायला असायची. थोडं एकांती घर होतं आणि ती तिथे तिचा मुलाबरोबर राहत होती एकटी. आता तिने उदरनिर्वाहासाठी हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करायला सुरुवात केली होती. आता शेवटी विधवा महिला म्हटल्यावर आणि दिसायला पण सुंदर म्हटल्यावर शेवटी जो तो येतो आणि डाव टाकायचा प्रयत्न करतो. आता ह्या महिलेला सुद्धा याचे अनुभव आलेच आणि तिचे पण तरुणच होते, 35 वर्ष काय म्हणजे जास्त वय नाही. शारीरिक गरजा ज्याच्या त्याच्या वेगळ्या असतात. शेवटी नवरा गेल्यानंतर कोण ना कोण आधाराची गरज असतेच. म्हणून आता ही नर्स ज्या हॉस्पिटलमध्ये काम करायची त्या हॉस्पिटलच्या शेजारी एक मेडिकल होतं. तिथं एक मुलगा काम करायचा. त्याचं वय होतं फक्त 28 वर्ष. आता ह्या महिलेचं आणि ह्या पुरुषाचं एक असं, आता महिलेचं आपण नाव सांगितलं आहे सविता आणि ह्या महिलेचं वय वर्ष 35 असल्यामुळे ही जवानीच्या उच्च शिखरावर होती. आणि हा जो तिचा प्रियकर होता त्याचं नाव होतं अजित. आता हा अजित 28 वर्षाचा जरी असला तरी ह्या अजितचं अगोदर लग्न झालं होतं आणि त्याचं त्याच्या बायकोचं पटत नसल्यामुळे हा तो त्याच्या बायकोपासून विभक्त राहत होता. त्याच्यामुळे त्याचीसुद्धा शारीरिक गरज होती आणि ह्या महिलेचीसुद्धा जी शारीरिक गरज होती. आता हॉस्पिटलमध्ये काम करत असताना एकमेकांच्या त्यांच्या बोलण्या चालण्यातून त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरू झालं. आता ओळखीचं प्रेम प्रकरण नंतर फोनवर बोलण्यात, चॅटिंग करण्यात आणि एकमेकांना भेटण्यास सुरुवात झाली. आता ते जेव्हा कधी दुपारच्या वेळी ते हॉस्पिटल बंद असायचं आणि तेव्हा हे एकमेकांना आतमध्ये रूममध्ये घेऊन तिथं ते शारीरिक संबंध करू लागले. म्हणजे कधीकधी तर ते दिवसासुद्धा जेव्हा हॉस्पिटल दुपारी 1-2 तासासाठी बंद करण्यात येत होतं तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागले. आता त्यांचं प्रेम प्रकरण याच्या घरापर्यंत गेलं. म्हणजे महिलासुद्धा आता जेव्हा शक्यतो त्या मुलाला आता घरी घेऊ लागली. रात्रीचा हा सुद्धा तिच्या घरी येऊ लागला. जेवायच्या निमित्ताने, चिकनच्या बहाण्याने, पार्टीच्या बहाण्याने तो तिच्या घरी येऊ लागला आणि दोघात शारीरिक संबंध रात्र होऊ लागले. आता हिचा जो मुलगा होता तो मुलगा होता 8 वर्षाचा. आता कधीकधी शक्यतो 8-9 वर्ष म्हणजे ते मुलं शक्यतो रात्रीची जागतात, उठतात आणि म्हणजे त्यांना कळतं, बऱ्यापैकी कळतात ह्या गोष्टी. आता एके दिवशी असंच असताना कधीकधी यांचे शारीरिक संबंध घरातच चालू असताना ही मुलगा उठायचा आणि उठायचा प्रयत्न करायचा. पण आता मग यांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडचण निर्माण होऊ लागला की मग शेवटी कसं असतं की एका त्या मोसममध्ये असताना माणसाला डिस्टर्ब नको असतो, तसे हा प्रकार. मग त्यांना बाहेर कुठेतरी शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लागायचे किंवा नको त्या अवस्थेतच त्यांना आटोपतं घ्यावं लागायचं किंवा तो मुलगा झोपल्यानंतर राहिलेली प्रोसेस करावी लागायची. तशी ही गोष्ट. आता त्यांच्यातले शारीरिक संबंध बरेच दिवस चालू होते. शक्यतो त्यांच्या नात्याबद्दल कोणाला डाऊट आला नाही आणि यायचा प्रश्न पण नव्हता. ती मुलगीसुद्धा सगळ्यांशी मनमिळावू वागायची, हा मुलगासुद्धा सगळ्यांशी मनमिळावूपणे वागायचा. आणि असंच चालू असताना जवळजवळ त्यांच्यात 1 वर्ष शारीरिक संबंध सुरू राहिले. आता ही महिला त्या मुलापासून प्रेग्नंट राहिली आणि गर्भवती झाली. आता त्या नात्याला नाव काय द्यायचं, कारण ही महिला जी होती ती विधवा होती. पण त्या हॉस्पिटलच्या गोळ्या, औषधं आणि त्यांना ती खाली करायचं, कोणत्या गोळ्या खायच्या कोणत्या काय माहीत होतं, हे पूर्ण त्या दोघांना एकमेकांबद्दल माहीत होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्या गोळ्या खाऊन ते मूल खाली केलं. आता त्यांना आपलं नातं कुठेतरी, आता ह्या महिला जी विधवा होती तिला त्या मुलाबरोबर लग्न करायचं होतं. पण त्या दोघांची समाज वेगळा होता, कास्ट वेगळी होती. त्याच्यामुळे दोघंही एकमेकांच्या घरची तरी सहजासहजी तयार होत नव्हते. आता हे मुलगा पण होता तिला, त्याच्यामुळं त्या मुलीला महिलेला जो मुलगा होता 8 वर्षाचा, तो शक्यतो घेऊन एखादा मुलगा असेल तर सहजासहजी दुसऱ्याच्या बरोबर कोणी लग्न करत नाही.
त्याच्यामुळं जो तिचा प्रियकर होता अजित, तो सुद्धा तिच्याबरोबर लग्न करायला सहजासहजी तयार नव्हता. मग आता ही महिला त्याच्याकडे, अजितकडे, सविता त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावू लागली. आता लग्न जर करायचं असेल तर तिचा जो मुलगा होता त्यांच्या दोघांमध्ये अडसर होता. म्हणून हा जो तिचा प्रियकर होता आणि ही महिला सुद्धा, त्यांना त्या प्रियकराने त्या महिलेला, तुझ्या मुलाला आपल्या नात्यामधून किंवा जर तुला माझ्याबरोबर लग्न करायचं असेल तर तुझ्या जो मुलाला आहे त्याचा आपल्यापासून दूर करावं लागेल असं तिला सांगितलं. आता ती महिला सुरुवातीला तर तयार नाही झाली, पण काही करून जर याच्याबरोबर लग्न करायचं असेल, नवीन संसार जर सुरू करायचा असेल तर ह्या मुलाला आपल्या संबंधांमधून दूर करावं लागेल असा तिने सुद्धा पण केला. आणि एके दिवशी त्या दोघांनी आपल्या मुलाला रात्रीचाच झोपेतच असताना मारून टाकलं. आता ही गोष्ट सहजासहजी लपवणारी नव्हती. किती काही नाही म्हटलं तरी समाजाला, पोलिसांना ह्या गोष्टी कळतात. तिच्या जे आजी आजोबा होते ते दूर राहायचे त्यांच्यापासून. त्यांनी सुद्धा पोलिसांना याची खबर दिली. यांच्या नात्याबद्दल जवळजवळ नाही म्हणलं तरी वाच्यता बऱ्यापैकी झाली होती. पोलिसांनी थोडी चौकशी वगैरे केल्यानंतर, पोलीस पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्या मुलाचा डोक्यात बॅट घालून, की त्याची खेळण्याची जी बॅट असते ते डोक्यात बॅट घालून त्याचा खून करण्यात आला असं त्यातून निष्पन्न झालं. आणि त्या मुलाला, ह्या ज्या प्रियकराला आणि ह्या महिलेला अटक करण्यात आली. तर सांगायचा उद्देश असा की स्वतःच्या शारीरिक उपभोगासाठी आणि आपल्या स्वतःच्या मुलाला सुद्धा ह्या महिला इथपर्यंत पोहोचतात. मारायचा सुद्धा त्या कमी मागं पुढं पाहत नाहीत. याच्या अगोदर सुद्धा आपण ही अशीच घटना पाहिली होती की त्यांनी सुद्धा शारीरिक संबंधांमध्ये अडथळा ठरतो म्हणून नवरा म्हणजे प्रियकर आणि त्या महिलेने, प्रेयसीने आपल्या स्वतःच्या अगोदरच्या नवऱ्यापासून झालेल्या मुलाचा कशा प्रकारे खून केला होता. तर सांगायचा उद्देश हाच की समाजात ह्या ज्या अशा प्रकारे घटना घडतात की महिलासुद्धा एकाच्या प्रेमात पूर्णपणे आंधळे होऊन, बरं आपण जो गुन्हा करतोय त्याची कुठं ना कुठं वाच्यता होणारच आहे. शेवटी ठीक आहे, मी म्हणतो पोलिसांना नाही याची गोष्ट कळायची, समाजाला नाही कळायची, पण तुम्हाला उत्तर कोणाला तरी द्यावं लागतं. देवाला द्यावं लागतं, समाजाला द्यावं लागतं, आईवडिलांना द्यावं लागतं, पोलिसांना सुद्धा याची गोष्ट कळतेच आज ना उद्या. आणि मग जो प्लॅनिंग केलेलं असतं तुम्ही, ते खूप वाईट होतं आणि त्याचा शेवटसुद्धा खूप वाईट होतो. एक क्षणभराच्या सुखासाठी, शारीरिक सुखासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलाचा खून केला आणि आता त्यांनी बिनभाड्याच्या खोलीमध्ये जाणं पसंत केलं. ठीक आहे, तुमचं अगोदरचा नवरा होता, विधवा होती, शारीरिक सुख होतं, पण ह्या गोष्टींवर सुद्धा कुठेतरी लिमिटेशन आणतात की त्यातून सुद्धा तुम्ही कोणता तरी मार्ग काढून कसा तरी यातून वेगळे होऊ शकत होतात. असं नाही की त्याच्यासाठी मुलाचाच जीव घ्यावा लागेल म्हणून. तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.